शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण प्रगतशील बागायतदार कैलास सुडके साहेब यांच्या प्लॉटवरती आलो आहोत. तर शेतकरी मित्रांनो आज आहे 24 नोव्हेंबर. या परिसरामध्ये तरकारीच्या बाबतीत एकदम उत्कृष्ट लेवलचं उत्पादन काढून ते मार्केटमध्ये पाठवत असतात. तर आजचा जो अनुभव आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सुडके साहेब नमस्कार. नमस्ते. तसं जर पाहिलं तर आपण ऊसाची शेती पण चांगली करताय, फ्लावर कोबी पण चांगली करताय, तसं टोमॅटोचे प्लॉट पण चांगले असतात. तर आता तुम्ही टोटल हे किती एकर बटाटा केलेला आहे? बटाटा आता 10 एकर आहे माझा. 10 एकर. आता हा प्लॉट इथला आहे तो किती एकराचा आहे? हा 2.5 आणि दुसरीकडला लागवड केलेली ती बाकीचे मग सगळे ते 7.5 एकरचे तिकडे 7.5 एकर आहे. तर आता हा जी प्लॉट पाहतोय हा किती दिवसाचा आहे? शी 12-10ची लागवड आहे. 12-10 24ची म्हणजे 1 महिना आणि 12 दिवस. 1 महिना आणि 12 दिवस झाले कम्प्लीट. 12 दिवस झाले. 1 महिना 12 दिवसाच्या मानाने तुम्ही आता ह्या ठिकाणी तुमच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये केरन टेक्नॉलॉजी युज केल्यामुळं तुम्हाला मातीतला बदल काय वाटला? पहिला माती भुसभुशीत झालेली आहे. माती भुसभुशीत झाली. त्यानंतर तुम्हाला ही जी पांढऱ्या मुळाचा जारवा दिसतोय हा पूर्ण पांढऱ्या मुळांची वाढ जास्त आहे. पांढऱ्या मुळांची वाढ जास्त आहे, जमीन पोकळ आहे. आता ह्याची जी वाढ आहे पूर्णपणे तर कशी वाटते ही जी काळी जी आहे कसं वाटतं? दांड्याला झाड चांगले, दांड्याला झाड एकदम चांगले एकसारखे. हा. तर जे काय आता अशा वातावरणामध्ये आता पाऊस कंटिन्यू चालू होता मागच्या महिन्यात, तरी सुद्धा हा प्लॉट एकदम उत्कृष्ट लेवलचा तयार झालेला आहे. तर तुम्ही समाधानी आहे? समाधान नक्कीच. आता आपले मित्र गवारे साहेब या ठिकाणी आलेत. काय तुम्हाला कसं वाटतं प्लॉट? प्लॉट तसा 1.25 महिन्याचा झालाय, पण असं वाटतं की प्लॉट एकच नंबर बसवला आणि पूर्ण टेबल प्लॉट बसवलेला. टेबल प्लॉट आहे, पूर्ण टेबल प्लॉट वाटतोय. टेबल प्लॉट आहे. काळोखी झालं, दांडा झालं, फुटवा झाले, त्याची पानं ग्रेनरी वगैरे पानं झालं, ग्रेनरी झालं, एकच नंबर आहे. म्हणजे निश्चित या ठिकाणी उत्पादन चांगलंच निघणार आहे. तर आता आपण पाहूया नंतर ज्यावेळेस आपण प्लॉट हार्वेस्टिंग करणार आहोत त्यावेळेस आपण पाहूया उत्पन्न ह्या ठिकाणी किती निघतं इथं. बरोबर आहे. तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता केरन टेक्नॉलॉजी बद्दल? तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यांनी वापर अवश्य करावा. याच्यापासून फायदे भरपूर आहेत, एवढं सांगेल शेतकऱ्यांना. 100% फायदे आहेत. गणेश सर, आता तुम्ही या ठिकाणी टेक्नॉलॉजी बऱ्याच वेळा या ठिकाणी दिलेली, म्हणजे ऊस पिकासाठी दिली होती सुरुवातीला, बरोबर आहे? ऊस पिकाला, टोमॅटो पिकासाठी दिलेली आहे. तर आता हा जी प्लॉट आहे हा बटाटा प्लॉट पाहून तुम्हाला काय वाटतं? प्लॉट एकदम हेल्दी आहे. म्हणजे पानं देणं आणि याचा दांडा फुटवा पण भरपूर झालेला आहे. हो, एकदम जबरदस्त. म्हणजे पाऊस भरपूर होता मागच्या महिन्यात, बरोबर आहे? हो. आता ह्या 2 ऑक्टोबरच्या अगोदर सतत पाऊस होता. त्यानंतर ठीक आता हे 12-13 दिवसाला पाऊस उघडला, पण अप्रतिम प्लॉट या ठिकाणी पाहायला मिळतो. इतर शेतकरी तुम्हाला काय सांगता? म्हणजे प्लॉट पाहिलं काय उभं राहून विचार नसते काय, असं काय झालंय का? विचारले शेतकऱ्यांनी काय सोडलं. समजा तुम्ही शिपणी कोणती घेतली, औषधं याच्यातून कोणती सोडली, तर त्यांना केरन टेक्नॉलॉजी बरोबर समजा आपण बाकीचे जे विद्राव्य खते दिलेत ते समजा त्यांना पूर्ण माहिती दिलेली आहे सर्व शेतकऱ्यांना. सेकंडरी घटक वापरता, सेंद्रिय घटक वापरतात आणि त्यात एडिशनल तुम्ही हे केरन टेक्नॉलॉजी तुम्ही माहिती दिलेली. तर निश्चित शेतकरी मित्रांनो पाहण्यासारखा प्लॉट आहे. 1.25 महिन्याचा प्लॉट आहे, 1 महिना 12 दिवसाचा प्लॉट आहे. आणि अशा या वातावरणामध्ये सुद्धा मागच्या पावसाचा प्लॉट तयार केलेला आहे. निश्चित त्याचं उत्पादन जास्त निघणार आहे. तर पाहूया आता ज्यावेळेस आपण पुढे हार्वेस्टिंग करणार त्यावेळेस आपल्याला उत्पादन पाहायला मिळणार. दिलेल्या माहितीबद्दल सुडके साहेब धन्यवाद.